तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे टाटा मोटरची एस प्रो EV. चला तर मग बोलूया या गाडीच्या मालकांना. माझं नाव श्रीराम विलास दायगुडी. तर मी सातारा जिल्ह्यातून खंडाळा तालुके आयरे या गावातून बोलत आहे. EV गाडी आहे तर चार्जिंग स्टेशन्स तुम्हाला वेळच्या वेळ मिळतात का, पुरेपूर आहेत का, जवळपास आहेत का? कसं काय आतापर्यंत अडचण नाही. मुळातच आपण चार्जिंग गाडी जर जेव्हा घरातून बाहेर पडतो फुल चार्ज करून निघतो आणि जवळपास जर गेलं तर जवळ बऱ्यापैकी प्रत्येक पंपावर चार्जिंग स्टेशन आहेत. चार्जिंग स्टेशन टाटाचे शोरूमला पण मिळते आपल्याला. तुम्हाला जर एकदा चार्ज केली फुल तर ही गाडी किती किलोमीटर चालते? फुल स्पीडनं जर गाडी चालवली तर 135 पर्यंत 30-35 पर्यंत जाते. जेव्हा डिलिव्हरीचा बिझनेस येतो तेव्हा टाटा एस प्रो EV तुम्हाला खरंच फायदा करून देते का? आणि त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला की ही गाडी घ्यायची आपल्याला. पण माझी पहिलीची जी एक्सेल होती टाटाची, तर ती गाडी साधारणतः 7-8 रुपये किलोमीटर चालायची. तर ही त्यामध्ये किती रुपये किलोमीटर ही साधारणतः 1 ते 1.5 रुपये किलोमीटर चालते गाडी. EV घेतल्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट झालं का? तुमच्या उत्पन्नावर फरक पडला का? असं मिळून मला महिन्याला जवळजवळ 12,000ची बचत झाली. 12-13,000 रुपये बचत होतीच म्हणजे गाडी. तर मित्रांनो, ही होती प्रगतीची कहाणी. टाटा एस प्रो EV टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि बुक करा टाटा एस प्रो EV. धन्यवाद. जय महाराष्ट्र.